नमस्कार, मनोरेखा ब्लॉग मध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी एका फॅमिलीची छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की एका बहिणीने आपल्या भावासाठी म्हणजे आपल्या भावंडासाठी केलेला त्याग आणि तिचा शेवट कसा झाला हे 2 मिनिटात मी सांगणार आहे. लहानपणीच आई वडील वारले, त्याच्यामुळे भाऊ असतील जेमतेम 12 ते 13 वर्षाचे आणि बहीण होती 17 वर्षाची. तर त्या बहिणीने आपल्या भावंडांना जसं ती छोटा मोठा जॉब करायची, पण तिने भावंडांना इतकं छान शिक्षण दिलं आणि पायावर उभं केलं. ते भाऊ मग एक भाऊ वेगळा राहायला लागला आणि एक भाऊ भावाबरोबर ती राहत होती. आणि त्या भावाने व्यवस्थित शिक्षण झाल्यामुळे त्याला चांगल्या ठिकाणी जॉब लागला आणि चांगला कमवता झाला. मग त्याचं लग्न झालं. बायको आली, तीही चांगली कमवती होती. मग बहिणीच्या मनात जरी विचार आला लग्नाचा, तरी तिने विचारच करणार तेवढ्यात त्याच्या भावाच्या मिसेसला बाळ झालं. मग तसे तिला 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी झाली. मग आता भावाला मुलं झाल्यामुळे ती पुन्हा कसं काय लग्नाचा विषय स्वतःच्या काढणार, तर ती तिथेही ती थांबली. आणि मग ते आपल्या भाऊ आणि बहिणी जॉबला जाणार गेल्यावर ह्या मुलांना कोण सांभाळणार याचा तिने पुन्हा विचार केला. मग ती भावांच्या मुलांच्या मागे मग तिने लग्नाचा विषय सोडून दिला. मग त्या मुलांना शाळेत घेऊन जाणं, आणणं, परत घरात जेवणाचं बघणं, सर्व बघणं, म्हणजे वहिनी भावाला कुठलाही त्रास होऊ नये. आणि त्या मुलांचा तिने खूप छान रित्या सांभाळ केला आणि ती अविवाहितच राहिली शेवटी. म्हणजे तिने स्वतःचा फॅमिली असायला पाहिजे याचा विचार सोडून दिला. आणि ती मुलं पण छान शिकून वगैरे चांगल्या चांगल्या पदावर जॉब करायला लागली. तर त्यांना ज्या आत्याने लहानाचं मोठं केलं तिचा विसरच पडला त्यांना. म्हणजे त्यांना ती नकोशी वाटली. कारण कुठे फिरायला वगैरे जाताना काय जाताना त्या आत्याला कोण बघणार, आत्याकडे कोण लक्ष देणार, आम्हाला जमणार नाही वगैरे अशा प्रकारे तिला आश्रमात ठेवले. आणि आश्रमात ती राहता राहता त्या टेन्शनमुळे तिला आजार वगैरे झाले आणि शेवटी तिचा मृत्यू आश्रमात झाला. ही किती दुःखद गोष्ट आहे आणि तिचा फोटो पण आणलाय. इतकी दुःखद गोष्ट आहे ती. म्हणजे विचार करा, आपण आपला कधी विचार न करता आपलं जीवन कसं जगायचं हा विचार करून आपण नेहमी फॅमिलीचा विचार करतो, पण हे विसरतो की आपण सुद्धा आई वडिलांशिवाय वाढलेलो असतो. तर तेही वाढू शकतात, त्यांचे आई वडील असतात, ते वाढू शकतात, कसंही जगू शकतात. पण तरी सुद्धा आत्या असो किंवा आई असो कोणही त्या मुलांच्याकडे बघून बघून आयुष्य असंच घालवतात आपलं आणि स्वतःच जगणं राहून जातं. असं करू नका, स्वतःसाठी जगा. ज्यांनी देवाने जन्माला घातले त्यांना देव बरोबर उभं करेल. नक्की विचार करा. धन्यवाद.